सावधान सावधान, सध्या शेती आणि घरांसाठी सोलार सिस्टीमचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पण मित्रांनो, सोलार पॅनल पासून शॉक लागून खरंच मृत्यू होतो का? सिस्टीम चालू असताना या गोष्टी लक्षात ठेवल्या नाही तर मोठा अनर्थ होऊ शकतो. नमस्कार, तुम्ही पाहताय दवंडी आणि आजचा हा व्हिडिओ तुमच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. सोलर पंप सिस्टीम चालू असताना सूर्यप्रकाशामुळे पॅनलमधून डीसी करंट तयार होतो आणि इन्व्हर्टरद्वारे त्याचे विजेमध्ये रूपांतर होते. सिस्टीम चालू असताना निष्काळजीपणा केल्यास करंट लागण्याचा धोका असतो. म्हणूनच सोलार सिस्टीम हाताळताना या गोष्टी नक्की लक्षात ठेवा. दिवसा साफसफाई टाळा. सोलर पॅनेल दिवसा खूप जास्त वीज तयार करतात, त्यामुळे पॅनल साफ करताना किंवा ओल्या कपड्याने पुसताना करंट लागण्याचा धोका असतो. उपाय: पॅनल नेहमी पहाटे किंवा संध्याकाळी सूर्यप्रकाश नसताना साफ करा. 2. दोषपूर्ण केबल्सची तपासणी. ऊन, वारा आणि पावसामुळे पॅनलची वायर उघडी पडली असेल तर करंट लागू शकतो. उपाय: वायरवर कुठेही कट किंवा घर्षण नाही ना, याची वेळोवेळी तपासणी करा. खराब वायर तत्काळ बदला. 3. अर्थिंगचा अभाव. जर तुमच्या सोलर सिस्टमला योग्य अर्थिंग नसेल तर धातूच्या फ्रेममध्ये करंट येऊ शकतो. उपाय: सोलर प्लेट्सच्या सपोर्टिंग स्ट्रक्चरला अर्थिंग जोडलेले असल्याची खात्री करा. 4. ओली जमीन किंवा हात. ओल्या हाताने किंवा ओल्या जमिनीवर उभे राहून सोलरच्या भागांना स्पर्श करणे टाळा. उपाय: सोलर पॅनल किंवा वायरला हाताळताना नेहमी रबरी हातमोजे वापरा. 5. जास्त व्होल्टेजचा धोका. 2 किंवा अधिक सोलार पॅनल जोडल्यास व्होल्टेज वाढू शकते. त्यासाठी सिस्टीमची नियमित तपासणी आणि देखभाल करा. लक्षात घ्या, सौर कृषीपंप सौर ऊर्जेवर म्हणजेच सूर्यकिरणांपासून काम करतो. जेव्हा सूर्यकिरणे पॅनलवर पडतात तेव्हाच वीज निर्माण होऊन पंप चालतो. सौर पॅनलवर कचरा किंवा धूळ साचल्यामुळे त्याची कार्यक्षमता कमी होते. म्हणून ओल्या कापडाने स्वच्छता करणे गरजेचे आहे, पण ती वर सांगितल्याप्रमाणे सुरक्षित वेळीच करा. लक्षात ठेवा, सोलार सिस्टीम सुरक्षित असली तरी योग्य काळजी घेतली नाही तर अपघात होऊ शकतो. म्हणून नियमित तपासणी आणि सुरक्षित वापर हीच यशाची गुरुकिल्ली आहे. ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी आमचा दवंडी YouTube चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल.